दोडामार्ग सारख्या ग्रामीण भागामध्ये, दोडामार्ग सारख्या ग्रामीण तालुक्यामध्ये पर्यटनचा विकास करतो असे अनेक वेळा स्थानिक आमदारांनी सांगितलं, परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केली गेली नाही आणि यामुळे तेथील जनता अक्षरशः या नेतृत्वाच्या विरोधात आहे। त्या ठिकाणी जे रस्ते, पाणी, वीज या ज्या योजना होत्या त्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून ज्यावेळी निधी मंजूर झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात आज खर्च केला जात आहे, त्यामुळे त्याचं श्रेय हे दीपक केसरकरचे नसून ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं श्रेय आहे। त्यामुळे दीपक केसरकरच्या माध्यमातून जी आज त्यांनी दिलेली आश्वासनं ती आज फोल ठरलेली आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या दोडामार्गातील आडाळी MIDC त्यामध्ये अक्षरशः 10 वर्ष झालेली आहेत। त्या 10 वर्षामध्ये एकही उद्योग धंदा तिथे आलेला नाही। स्थानिक आमदार असून त्या ठिकाणी ते अपयशी ठरले असल्याचा मी या ठिकाणी आपल्याला आरोप करतोय। त्यांचे अनेक रोजगार उपलब्ध करण्याची जी आश्वासन दिलेली आहे ती संपूर्णपणे फोल ठरलेली आहेत आणि आज मी त्यांना विचारू शकतो की आडाळीसारख्या MIDC मध्ये मध्यंतरी अनेक कोटीचे आश्वासनं दिली होती, उद्योगधंदे आणणार, हे आणणार, परंतु आता निवडणुका जवळ आल्या तरी त्यांचं कुठल्याच प्रकारचं दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष जे उमेदवार होते त्यांनी जिंकून येण्यासाठी दीपक केसरकर यांना किती घासाघासी करावी लागली हे आपण सर्वांना ज्ञात आहे। परंतु ज्यावेळेस जे शिवसैनिक जर नसले, जे कट्टर शिवसैनिक नसते तर आज दीपक केसरकर आमदार नसते। या सर्वांचा विचार करता दीपक केसरकरांनी केलेले जे वल्गना आहे की आपण 1 लाख मताधिक्य मिळवून देतो, हे शक्य होणार नाही। या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यातून आमचे विद्यमान खासदार साहेब मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी त्यांना आम्ही मताधिक्य देऊ आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये ते हॅट्रिक निश्चित करतील। नमस्कार। कालच या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर ज्यांनी गेले 3 टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर सातत्याने या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे व्रत आहे, ते व्रत हातामध्ये घेऊन मंत्री झाल्यानंतर सातत्याने लोकांच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच एक आमदार म्हणून जो विकास निधी शासनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांना मिळतो, तो विकास निधी या मतदारसंघामध्ये पर्यटन दृष्ट्या असेल, रस्त्यांकरिता असेल, ब्रिज करता असेल, सर्व घटकातील लोकांना न्याय मिळावा याच्याकरता सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सत्तेमध्ये असताना आणि सत्तेमध्ये नसताना सुद्धा सातत्याने या जिल्ह्याच्या, या मतदारसंघाच्या विकासासाठी जो प्रयत्न केलेला आहे त्याचा जर आपण लेखाजोखा घेतला आणि त्यांनी केलेली विकासात्मक कामं जर मी या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवली तर 4-5 तास लागतील एवढी कामं या मतदारसंघामध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून केलेली जी दीपकभाईवर टीका आहे त्याला उत्तर द्यायचं असेल तर मी त्या माध्यमातून आपला विकासात्मक कामं वाचून दाखवू शकतो। आणि ही विकासात्मक कामं सुमारे आज म्हणजे 22-23 आणि 23-24 या आर्थिक 2 वर्षामध्ये सुमारे 1000 कोटी रुपये एवढा निधी दीपकभाईच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आलेला आहे। आता प्रश्न राहतो की हा निधी आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं की काम दिसतंय कुठे। मी आपल्याला थोडक्यातच सांगू इच्छितो की वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे रस्ते होते 4 वर्षापूर्वीचे रस्ते आणि आज गेल्या 2 वर्षामध्ये या वेंगुर्ला तालुक्यात आणि या वेंगुर्ला शहरामध्ये एकही रस्ता हा डांबरीकरण शिवाय राहिलेला नाही। प्रत्येक रस्ता गल्लोगल्लींचा रस्ता हा डांबरीकरण झालेला आहे आणि हे करत असताना या भागातील मच्छीमारांच्या करिता, या भागातील शेतकऱ्यांकरिता, या भागातील महिला बचत गटांकरिता सातत्याने जी कामं केलेली आहेत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांनीही दीपकबाईंच्या या कामाचं स्वरूप बघून या मतदारसंघामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला। त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षापूर्वीपासूनच सिंधुरत्न योजना जी विशेष करून या महाराष्ट्रामध्ये फक्त या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे, या योजनेच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये एवढा निधी हा अजितदादा पवारांनी मुख्यमंत्री महोदयांनी या जिल्ह्याला दिलेला आहे। आणि गेल्या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये मच्छीमारांसाठी त्यांचं हाऊसबोट इंजिन असेल, त्यांच्याकरिता त्या ठिकाणी मच्छीमारांची जाळी असतील, मच्छीमारांना त्या ठिकाणी मच्छी वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मच्छी झाली पाहिजे, त्यांना जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे, त्यांचा त्या ठिकाणी रोजगाराचा जो प्रश्न आहे सर्व मच्छी तो मिटण्यासाठी सुद्धा सातत्याने दीपकभाईंनी वेगवेगळ्या योजना त्या मच्छीमारांसाठी आणल्या। शेतकऱ्यांचा प्रश्न होता, शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना वेगवेगळी दरवर्षी वेगवेगळ्या 3 पिकं घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीची योजना या सिंधुरत्नच्या माध्यमातून चालू केली, त्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे। त्याचप्रमाणे आंबा बागायतदार, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे जे काजू उद्योजक असतील त्यांच्याकरता सुद्धा वेगवेगळ्या योजना सातत्याने दीपकभाईंनी आणल्या। आज आंबा बागायतदारांचे ताडपत्रे असतील, क्रेट असतील, या सर्व लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि हा करोडो रुपयाचा निधी ज्यावेळी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे, मच्छीमारांपर्यंत पोहोचलेला आहे, महिला भगिनी या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। मला सांगावं असं वाटतं की या योजना राबवत असताना दीपकभाईंनी ज्या तळागाळापर्यंत या योजना पोहोचवलेल्या आहेत, आपण खऱ्या अर्थाने या योजना लोकांपर्यंत पोहोचल्यात की नाही याची खात्री करण्यासाठी जर आपण शेतकऱ्यांना विचारलं, आपण मच्छीमारांना विचारलं, आपण बचत गटांना विचारलं तर खऱ्या अर्थाने त्यांचा फीडबॅक त्यांच्याकडून आपल्याला येऊ शकतो असं मला वाटतं। याच्यामध्ये आमदार म्हणून काम करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना जे जे प्रश्न लोकांचे असतात ते सोडवण्याचं काम सातत्याने दीपकबाई करत असतात। त्यांनी मुद्दा असा उचलला की ह्या ठिकाणी दीपकबाई फक्त भूमिपूजन करायला असतात, कामं दीपकबाई मंजूर करतात, परंतु विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे राजन तेली आहेत ते या ठिकाणी भूमिपूजन करतात, दीपकबाईंना विचारत नाहीत। खरं तर मला त्यांना सांगावं असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांची युती या महाराष्ट्रामध्ये आहे। कोणी नारळ फोडावा, कोणी नारळ फोडू नये हे आमदार म्हणून दीपकबाई ठरवतात आणि भाजप पक्षाचे कोणताही जरी मनुष्य असला तरी आमची दोघांची युती आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ। या मतदारसंघामध्ये सातत्याने लोकांच्या करता जे काम करतोय ते काम दीपकभाईंनी प्रामाणिकपणे केलेलं आहे।